नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. तर आज आहे गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चला आता आम्ही चाललेलो आहोत गणपती आणायला. तर आता इकडे पाट वगैरे सुद्धा घेऊन चाललोत आणि थोडंसं गुलाल, परत एक सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं असं लागतं, त्याच्यामुळं ते पण घेऊन चाललो. तांदूळ थोडेसे. तर आता इथं दुकानामध्ये आलो तर खूप अशी गर्दी आहे. सगळे आपापले गणपती घेण्यासाठी दुकानामध्ये आलेले आहेत, कारण आज गणपती सगळ्याचेच बसवणार आहेत. आम्ही पण गणपती पाटावर घेतला आणि त्याच्यानंतर बाहेर आलेलो आहोत दुकानाच्या. आता गणपती घेऊन घरी जायचं आहे, तर इथं बिना चप्पलचंच गणपती घेऊन जायला लागतं. तर अशा विशाल आमचा गणपती घेऊन चाललेला आहे. रिक्षामधून गणपती न्यायचा होता घरापर्यंत. तिथून 1 किलोमीटर आमचं घर आहे. तर आता आम्ही रिक्षातूनच गणपती घेऊन सोसायटीमध्येच रिक्षा घेऊन आलोत, कारण आमची गाडी गेलेली होती कामावर. त्याच्यामुळं आता इकडे गणपती असा मुलांनी हातात पकडून आणलेला आहे आणि आता वरती जाऊन औक्षण करून घेणार आहोत. तर गणपतीचं छानपैकी औक्षण करायचं. तर आता मी पुढे जाऊन गणपतीच्या औक्षणाची तयारी करून घेतलेली आहे. तर आता इथे दरवाजामध्ये गणपती घेऊन आलेले आहेत. तर आता छानपैकी मी गणपतीचं औक्षण करून घेते आणि मुलांना गंध वगैरे लावून घेत आहे. तर इथे थोडासा मी भाकरीचा तुकडा किंवा चपातीचा तुकडासुद्धा असा ओवाळून टाकायचा. आधी पहिलं गुलाल वगैरे करून घेते, नंतर औक्षण करून घेते. मुलांना पण गंध लावून घेणार आहे. तर आता इथं गणपती बसवायची सकाळपासूनच घाई गडबड आहे. हे करायचं ते करायचं, कारण उठल्यापासून तेच चालू आहे. आणि आता औक्षण करून झालेलं आहे. तर पाट मांडून घेतला, त्याच्यावर कपडा टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर आता इथं स्वस्तिक काढून घ्यायचे. छानपैकी असं स्वस्तिक काढते. त्याच्यामध्ये मूग आणि धने मिक्स केले. तर आमच्याकडे थोडेसे मूग आणि धने टाकतात, तर ते सुद्धा चांगले असतात, त्याच्यामुळं टाकतात. तर छानपैकी इथं डेकोरेशन केलेलं आहे आणि आता खाली गणपतीची स्थापना करायची. तर इथं सगळी तयारी करून घेते. तर म्हटलं चला आधी गणपती बसवून घेऊया आणि नंतर आपण बाकीचं थोडंफार काय राहिलेलं करून घेऊया. तर आता इथं मी कळस पण घेत आहे. त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि कळसाला काय स्वस्तिक काढून घेते आणि त्याच्यामध्ये पानं पण ठेवणार आहे नागिनीचे पानं लावून घ्यायचे. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं तांदूळ टाकायचे आणि हळदी कुंकू वाहून घ्यायचं. त्याच्यानंतर 1 रुपयाचं नाणं टाकून घ्यायचं, सुपारी पण टाकायची. तर अशा पद्धतीने कळस पण तयार झालेला आहे बाप्पापाशी ठेवण्यासाठी. तर आता हा मी कळस करून एक साईडला ठेवते. त्याच्यानंतर दुसरी तयारी करून घ्यायची. तर इथं मुलांनी गणपतीची स्थापना केलेली आहे. तर असे दोघांनी पकडले, कारण वजन असतं ना, त्याच्यामुळं व्यवस्थित त्याला उचलून हळू स्थिरपणे मांडायला लागतं पाटावर. तर कुठलाही असं इकडं तिकडं झालं नाही पाहिजे. तर आता इथं मी तेच चाललंय, मुलांचे व्यवस्थित बसला का नाही, पाट नीट बसलेला आहे का नाही ते पाहत आहेत. कारण एकदा बसवला ना तर हलवायचा नसतो, त्याच्यामुळं बशितानेच व्यवस्थित मध्यभागी बसवून घ्यायचा. तर इथं माझं वात वगैरे लावायचं चालू आहे. तर मी आता इथं सगळ्या वाती बिती लावून घेते, दिवाबत्ती करून घेते, म्हणजे बाकीचं राहिलेलं करून घ्यायला. तर आता इथं नवीन हार आणलेला आहे गणपती बाप्पाचा, तो सुद्धा मी गणपती बाप्पांना घालून घेत आहे. त्याच्यानंतर आधी हार घालून घेतला. 2 हार आणले होते. तर आता इथे छानपैकी अगरबत्ती धूप लावून झालेले आहे. तर आता आम्हाला लगेचच आम्ही आरती करून घेणार आहोत. तर आता इथं आरतीची तयारी चालू आहे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी सिंदुराची, कंठी जय माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगल मूर्ती, ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव चंदनाची उटी कुंकुम.
आरती झाली आणि दुपारचे जेवण वगैरे करून घेतले. प्रसादासाठी मोदक आणले होते दुपारची. तर आता इकडे संध्याकाळच्या प्रसादाची तयारी चालू आहे, कारण इथं संध्याकाळी बनवायचा आहे रवा. तर प्रसादासाठी इथं मी रवा बनवून घेते. तर त्याच्यामध्ये काय काय साहित्य टाकते ते सुद्धा तुम्हाला दाखवते. तर आता इथे मी तूप टाकून घेतलं आणि खरपूस लाल रंगावेसपर्यंत रवा भाजून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये एक केळीसुद्धा टाकायची आहे, ती पण मी घेतलेली. तर आता इथं रवा भाजून झाला आहे. ह्याच्यामध्ये फक्त दूध टाकून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं. छान असा प्रसादाचा रवा तयार होतो. तर आता इथं बाकीचं सुद्धा साहित्य काढून घेतलेलं आहे. काजू आणि बदाम थोडेसे टाकून घेते ह्याच्यामध्ये. ते पण थोडे गरम झाले ना, म्हणजे छान अशी त्याला पण चव येते. तर असा बाप्पांचा प्रसाद करताना खूप छान वाटतं आणि करायला पण एकदम मस्त वाटतं आणि उत्साह येतो की काय करायचं काय नाही. आता प्रसादासाठी रोज नैवेद्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचं काय काय करायचं हे थोडंसं डोक्यामध्ये घेऊनच करायला लागतं. तर आता इथं मी दूध टाकून घेणार आहे. 1 वाटी दूध टाकलं, थोडंसं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे रवा काय थोडाच बनवला आहे प्रसादापुरता, तरी पण थोडंसं पाणी अजून टाकून घेते. तर आता हे शिजवून देते. त्याच्यामध्ये लगेचच आटलं ना तर थोडी साखर घालून घ्यायची. साखर घातल्याच्या नंतर मग थोडा वेळ चांगलं शिजू द्यायचं आणि लगेच केळी टाकून घ्यायची, कारण एक चांगली पिकलेली केळी मी इथं अशी बारीक कापून घेते. तर केळीने तर इतका छान प्रसाद होतो, एकदम सॉफ्ट आणि मऊ एकदम सुटसुटीत असा प्रसाद तयार होतो. तर आता पहा, हे फक्त शिजवून घ्यायचं. थोडेसे केळीचे तुकडे आहेत ना मिक्स करून घ्यायचे, थोडे थोडे तोडून घ्यायचे, म्हणजे ते काय होईल त्याच्यामध्ये एकत्र मिक्स होतील. तर आता इथं थोडे मी केळीचे तुकडेसुद्धा चमच्यानेच असे कापून घेतलेले आहेत. तर आता हे सगळे एकत्र करून छानपैकी संध्याकाळचा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे. थोडीशी साखर टाकून लगेचच आम्ही प्रसाद देणार, आरती करून घेणार आणि नंतर लगेच प्रसाद ठेवून घेणार आहोत. तर आता इकडे आरतीसुद्धा झाली आणि नैवेद्याचं ताटसुद्धा तयार केलेलं आहे. तर असा आहे आमचा संध्याकाळचा नैवेद्य, शिरा आणि वरण भात. तर कसा वाटलं गणपतीच्या प्रसादाचा नैवेद्य, तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर नैवेद्य ठेवल्याच्या नंतर आम्ही लगेच जेवण करायला घेतलं. तर जेवणामध्ये वरण भात आणि थोडेसे नूडल्ससुद्धा बनवले होते. चला सगळ्यांना बाय बाय.